स्वामी विवेकानंद कृत ज्ञानयोग, माया आणि ईश्वर धारणेचा क्रमविकास. आम्ही पाहिले की वेदामध्ये बीज रूपाने मायावादाचा आधारभूत सिद्धांत आपल्याला संहितेमध्ये पाहायला मिळतो आणि ज्या विचारांचा विकास उपनिषदात झालेला आहे ते वास्तवामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात संहितेत विद्यमान आहेत. तुमच्यापैकी बरेच लोक आता मायेच्या धारणाशी परिचित झालेले आहेत आणि हेही समजले असेल की बहुधा लोक भ्रांतीने मायेला ब्रह्म म्हणून तिची व्याख्या करतात. म्हणजेच जेव्हा जगत माया म्हणते तेव्हा तिला ते ब्रह्म म्हणून तिची व्याख्या करावी लागते. परंतु मायेचा अर्थ भ्रम घेणे उचित नाही. माया काही विशेष सिद्धांत नाही. ती तर हा संसार जसा आहे केवळ त्याचे तथ्यात्मक कथन आहे, एक वर्णन आहे. या मायेला समजण्यासाठी आम्हाला वेदाच्या संहितेपर्यंत जावे लागेल आणि तिच्या मूळ बीजाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. आम्ही हे समजून चुकलो आहोत की लोकांमध्ये देवतांचे ज्ञान कशा प्रकारे झाले. त्याबरोबरच आम्ही हेही जाणतो की या देवता पूर्वी केवळ शक्तिमान व्यक्ती होत्या. तुम्हा लोकातील अनेक जण ग्रीक, हिब्रू, पारशी किंवा अन्य जातीचे प्राचीन शास्त्रात हे समजून भयभीत होऊन जातात की देवता लोकही कधीकधी असे कार्य करीत होते जे आमच्या दृष्टीने घृणास्पद आहेत. पण आम्ही हे विसरतो की आम्ही माणसे 19व्या शतकातील आहोत आणि देवतागण हजारो वर्षापूर्वीचे जीव होते. आणि आम्ही हेही विसरतो की या सर्व देवतांचे उपासक लोक त्यांच्या चरित्रात काहीही असंगत गोष्टी पाहू शकत नव्हते आणि ज्या पद्धतीने ते आपल्या देवतांचे वर्णन करीत होते त्यापासून त्यांना काहीही भीती वाटत नव्हती, कारण त्या सर्व देवता त्यांच्या अनुरूप होत्या. आम्हाला आजीवन ही गोष्ट शिकावी लागेल की प्रत्येक व्यक्तीची पारख त्याच्या स्वतःच्या आदर्शानुसार कराव्यास पाहिजे, दुसऱ्यांच्या आदर्शानुसार नाही. असे न करण्याने आम्ही दुसऱ्यांना आपल्या आदर्शांच्या दृष्टीने पाहतो, हे बरोबर नाही. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसोबत व्यवहार करताना आम्ही नेहमी ही चूक करतो की माझ्या मते दुसऱ्यासोबत आमची जी काही हमरीतुमरी होते ती बहुतेक या कारणाने होते की आम्ही दुसऱ्यांच्या देवतेला आपल्या देवतांद्वारा, दुसऱ्याच्या आदर्शाला आपल्या आदर्शाद्वारा, दुसऱ्यांच्या हेतूला आपल्या हेतूंच्या द्वारा पारखण्याचा प्रयत्न करतो. काही विशिष्ट परिस्थितीने बाध्य असाल, समजा मी काही एक विशेष कार्य केले आणि जेव्हा मी पाहतो की एक दुसरी व्यक्ती ही तेच कार्य करीत आहे तर मी विचार करतो की त्याचाही तोच हेतू आहे. माझ्या मनात असे एकदाही येत नाही की जर फळ एकच असू शकते तरीही त्या एका फळाला उत्पन्न करण्यासाठी वेगवेगळी हजारो कार्ये असू शकतात. मी ज्या हेतूने ते कार्य करण्यास प्रवृत्त होतो इतर सर्व लोक त्याच कार्याला दुसऱ्या हेतूने करू शकतात. म्हणजेच या सर्व प्राचीन धर्मांचा विचार करतेवेळी आम्ही सामान्यपणे ज्या पद्धतीने दुसऱ्याच्या संबंधी विचार करतो तसे न करता आपल्या प्राचीन काळातील लोकांचे जीवन आणि विचारांच्या स्थितीचा विचार करायला पाहिजे. प्राचीन व्यवस्थेमध्ये क्रूर आणि निष्ठुर जिव्हांचे वर्णनाने बरेचसे लोक घाबरून जातात. पण का? लोकांना ही कल्पना करण्याला काय अधिकार आहे की प्राचीन यहुदींचे जिव्हा आधुनिक रूढीच्या कल्पनेच्या ईश्वरा समान असेल? आणि त्याबरोबरच आम्हाला हेही विसरून चालणार नाही की आमच्यानंतर जे लोक येतील तेही तसेच आमच्या धर्म आणि ईश्वराच्या धारणेवर हसतील जसे आम्ही प्राचीन लोकांच्या धर्मावर व ईश्वरावर हसतो. हे सर्व झाल्यावरही या सर्व ईश्वरांसंबंधी धारणांचा संयोग करणारे एक सुवर्णसूत्र आहे आणि वेदांचा उद्देश आहे की त्या सूत्राला शोधणे. भगवान कृष्णाने म्हटले आहे, भिन्न भिन्न मणी ज्याप्रमाणे एकाच धाग्यात ववले जातात त्याच प्रकारे या सर्व विभिन्न भावांच्या आतही एक सूत्र विद्यमान आहे. आणि आजकालच्या धारणांच्या दृष्टीने त्या सर्व प्राचीन धारणा कितीतरी विभत्स, भयानक, घृणास्पद जरी वाटल्या, वेदांताचे कर्तव्य त्या सर्व प्राचीन धारणा तसेच सर्व वर्तमान धर्मात या संयोग सूत्राची प्रतिष्ठा करायची आहे. प्राचीन काळातील पिटिकामध्ये त्या सर्व धारणा संगत वाटतात आणि असे वाटते की आमच्या सध्याच्या धारणाहून त्या अधिक बिभत्स नव्हत्या. त्यांची बिभत्सता आमच्यासमोर तेव्हाच प्रकट होते जेव्हा आम्ही त्यांच्या पाठांना वेगवेगळे करून त्यांना आपल्या परिस्थितीत लागू करतो. ज्या प्रकारे प्राचीन यहुदी आजचे तीक्ष्ण बुद्धी यहुदीत परिवर्तित झाले आणि प्राचीन आर्य आजच्या बुद्धिमान हिंदूत विकसित झाले आहेत
तशाच प्रकारे जिहोवा आणि अन्य देवतांचाही विकास झालेला आहे. आम्ही ही महान चूक करतो की आम्ही उपासकाचा क्रमविकास तर स्वीकार करतो, परंतु उपास्याचा नाही. आम्ही उपासकांना ज्याप्रमाणे उन्नतीचे श्रेय देतो तसे उपास्याला द्यावेसे वाटत नाही. तात्पर्य हे आहे की आम्ही तुम्ही ज्या प्रकारे काही विशिष्ट भावाचे प्रतीक असल्याने त्या भावांच्या विकासाबरोबर विकसित झालो आहोत, त्याचप्रमाणे देवताही विशेष भावांचे प्रतीक असल्यामुळे त्या भावाबरोबर त्याही विकसित झालेले आहेत. तुम्हाला बहुधा नवल वाटेल की ईश्वरही कधी विकसित होत असतो का? त्याचा विकास होऊ शकत नाही, तो तर अपरिणामी आहे. तसेच वास्तवात मनुष्याचाही विकास होत नाही, परंतु मनुष्याच्या ईश्वरविषयक धारणा नित्य परिवर्तन आणि विकसित होत आहेत. पुढे जाऊन आम्ही पाहू की प्रत्येक मानवी अभिव्यक्तीच्या मागे जो वास्तविक पुरुष आहे तो अचल, अपरिणामी, शुद्ध आणि नित्य मुक्त आहे. आमच्या मनाची सृष्टी आहे. या समस्त अभिव्यक्तीच्या मागे प्रकृत ईश्वर आहे जो नित्य शुद्ध, अपरिणामी आणि अमर आहे. परंतु या सर्व अभिव्यक्ती सदैव परिणामशील आहेत. ते सत्य जेव्हा अधिक परिणामात अभिव्यक्त होते तेव्हा त्याला उन्नती, आणि जेव्हा त्याचा अधिकांश भाग झाकलेला अनभिव्यक्त राहतो तेव्हा त्याला अवनती म्हणतात. याप्रमाणे जसजसा विकास होतो तसतसा देवतांचाही होतो. अगदी सरळ शब्दात जशी जशी आमची उन्नती होते तसतसे आमचे स्वरूप प्रकाशित होते, तसतसे देवही आपले स्वरूप प्रकाशित करीत जातात. आता आम्ही मायावादाला समजू शकू. संसारातील प्रत्येक धर्मात हा प्रश्न विचारला जातो की संसारामध्ये हे असामंजस्य का आहे? संसारात हे अशुभ का आहे? आदिम धर्मभावाचे आविर्भावाच्या वेळी आम्ही हा प्रश्न उठताना पाहिला नाही. याचे कारण हे की आदिम मनुष्याला संसार असामंजस्यपूर्ण दिसत नव्हता. त्याच्यासाठी परिस्थितीत कुठलेही असामंजस्य नव्हते, कोणत्याही प्रकारचे मतभेद नव्हते, चांगल्या वाईटात काही प्रतिद्वंद्वता नव्हती. त्याच्या हृदयात केवळ दोनच गोष्टीचा संग्राम होत होता. एक म्हणत होती हे करा, आणि दुसरी त्याचा निषेध करीत होती. आदिम मानव संवेगाचा दास होता. त्याच्या मनात जे येईल ते शरीर करीत होते. तो या संवेगाच्या संबंधी विचार करणे किंवा त्याचे संयम करण्याचा अजिबात प्रयत्न करीत नव्हता. या सर्व देवतांसंबंधीही हीच गोष्ट आहे. ती माणसेही आपल्या संवेगाच्या अधीन होती. इंद्र आला आणि त्याने दानवांचे बल छिन्न विच्छिन्न केले. जिहोवा कुणाप्रती संतुष्ट होता तर कुणाप्रती नाराज. का? हे कुणी जाणत नाही, जाणावेसे वाटत नाही. याचे कारण हे की त्यावेळी लोकात अनुसंधानाची प्रवृत्तीच जागी झालेली नव्हती. यामुळे ते जे काही करत होते ते योग्य होते. त्यावेळी चांगल्या वाईटाची काहीच धारणा नव्हती. आम्ही ज्याला वाईट म्हणतो असे बरेच कार्य देवतांनी केले आहे. आम्ही वेदात पाहतो की इंद्र आणि इतर देवतांनी अनेक वाईट कर्मे केली, पण इंद्राच्या उपासकांच्या दृष्टीने पाप अथवा वाईट काम काहीच नव्हते. म्हणून ते या संबंधात कोणताच प्रश्न निर्माण करीत नाहीत. नैतिक धारणांच्या उन्नतीसोबत मनुष्याच्या मनामध्ये एका संग्रामास सुरुवात झाली. मनुष्यात जणू एक नवीन इंद्रियाचा आविर्भावच झाला. भिन्न भिन्न भाषा आणि भिन्न भिन्न जातींनी त्याला भिन्न भिन्न अशी नावे दिली. कोणी म्हणतो की ही देववाणी आहे, आणि कोणी हे म्हणतो की ते पहिल्या ज्ञानाचे फळ आहे. काहीही असो, त्याने मनुष्याच्या स्वाभाविक संवेगांना दमन करण्याच्या शक्तीच्या रूपात काम केले. आमच्या मनाचा एक संवेग म्हणतो हे करा, त्याच्या मागे एक दुसरा स्वर उठतो जो म्हणतो की करू नका. आमच्या मनाच्या धारणेत एक समूह आहे जो सदैव इंद्रियांच्या द्वारा बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्या मागे वाटल्यास कितीही का क्षीण असेना एक स्वर म्हणत राहतो बाहेर जाऊ नका. या दोन गोष्टींना संस्कृतमध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती असे म्हणतात. प्रवृत्तीमध्ये आमच्या सर्व कर्मांचे मूळ आहे. निवृत्तीपासून धर्माची सुरुवात होते. धर्माची सुरुवात होते हे करू नका यापासून. आध्यात्मिकतेचीही या करू नकानेच सुरुवात होते. जिथे हे करू नका असे आहे तिथे धर्माचा आरंभ झालेला नाही. या करू नकाने निवृत्तीचा भाव आला, आणि ज्याने परस्पर युद्धात रत देवतागण आराध्य असले तरी मनुष्याच्या धारणा विकसित होऊ लागल्या. आता मनुष्याच्या हृदयात थोडेसे प्रेम जागृत झाले, जरी त्याची मात्रा थोडी होती, आणि आजही ती काही फार नाही.
सुरुवातीला हे प्रेम कबिल्यापर्यंतच सीमित होते. या सर्व देवता केवळ आपल्या कबिल्यावरच प्रेम करीत होत्या. प्रत्येक कबिल्याची एक एक देवता होती व ती त्या कबिल्याचे रक्षण करीत होती आणि त्या रक्षणासाठीच होती. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या वंशाचे लोक आपल्या त्या पुरुष विशेषाला वंशज म्हणतात, जो त्या वंशाचा प्रतिष्ठाता असतो, त्याच प्रकारे कधीकधी एखाद्या कबिल्याचे लोक आपल्या देवतेला वंशज समजत होते. प्राचीन काळी असे काही लोक होते आणि आजही आहेत, जे आपल्याला न केवळ या कबिल्यासंबंधी देवतांचे वंशज असल्याचा दावा करतात, तर चंद्र व सूर्याचेही वंशज म्हणवतात. संस्कृतच्या प्राचीन ग्रंथात तुम्ही मोठमोठ्या सूर्यवंशी आणि चंद्रवंशी वीर सम्राटांच्या कथा ऐकल्या असतील. हे लोक पूर्वी चंद्र किंवा सूर्याचे उपासक होते आणि त्यानंतर स्वतःला चंद्र किंवा सूर्याचे वंशज म्हणू लागले. म्हणजेच हा भाव जेव्हा कबिल्यात येऊ लागला तेव्हा नक्कीच प्रेम जागे झाले. एक दुसऱ्याप्रती थोडा कर्तव्य भाव आला. काही सामाजिक बंधने उत्पन्न झाली आणि त्याबरोबरच ही भावना येऊ लागली की एक दुसऱ्याचे दोष सहन करणे किंवा क्षमेशिवाय आम्ही एकत्र कसे राहू शकणार. एक न एक वेळ आपल्या प्रवृत्तींचा संयम केल्याशिवाय मनुष्य कसा काय दुसऱ्याबरोबर इथपर्यंत की एकाही व्यक्तीसोबत राहू शकेल. हे असंभव आहे. बस या प्रकारची भावना उत्पन्न झाली. या संयमाच्या भावनेवरच संपूर्ण सामाजिक रचना आधारित आहे आणि आम्ही जाणतो की ज्या नरनारींनी या सहिष्णुता किंवा क्षमारूपी पाठ वाचला नाही ती अत्यंत कष्टमय जीवन जगत आहेत. म्हणजेच जेव्हा या प्रकारचा धर्मामध्ये भाव आला तेव्हा मनुष्याच्या मनात एक अपेक्षाकृत उच्चतर व अधिक नीतिसंगत भावाची झलक उठली. तेव्हा ती आपल्या त्याच प्राचीन देवतात, चंचल, लढाऊ, मद्यपी, गोमांसाहारी देवता, ज्यांना जळलेल्या मांसाचा गंध आणि तीव्र मदिरेच्या आहुतीने परमानंद मिळत होता, ते काही असंगतीने बघू लागले. कधीकधी इंद्र इतके मद्यपान करीत होता की बेशुद्ध होऊन पडत होता आणि अरबट चरबट बडबड करीत होता. या प्रकारच्या देवतांना आता सहन करणे संभव नाही. तेव्हा उद्देशाच्या संबंधात विचारपूस करण्याचा भाव जागृत झाला आणि देवतांच्या कार्याचे उद्देशही विचारले जाऊ लागले. अमुक देवताच्या अमुक कार्याचा हेतू काय आहे. काही हेतू सापडला नाही म्हणून लोकांनी त्या सर्व देवतांचा त्याग केला, किंवा दुसऱ्या शब्दात ते पुन्हा देवतांच्या विषयी आणखी उच्च धारणा बाळगू लागले. त्यांनी देवतांच्या सर्व कार्याचे आणि गुणांचे जणू परीक्षण केले आणि ज्या कार्यांना ते संगत करू शकले नाहीत त्यांचा त्याग केला. तथापि जे चांगले होते, ज्यांना समजू शकत होते, त्यांना एकत्र केले आणि या चांगल्या चांगल्या भावांच्या समष्टीला त्यांनी एक नाव देव किंवा देवता असे दिले. तेव्हा त्यांची उपास्य देवता केवळ शक्तीची परिचयक नाही राहिली, शक्तीहून अधिक आणखी काही त्याच्यासाठी आवश्यक झाले. आता ते नीतिपरायण देवता झाले. ते मनुष्यावर प्रेम करू लागले, मनुष्याचे हित करू लागले, पण तरीसुद्धा देवता संबंधीची भावना अक्षुण्ण राहिली. त्या लोकांनी देवताच्या नैतिक सार्थकतेला तसेच शक्तीला केवळ वाढवले. आता त्या देवता विश्वात सर्वश्रेष्ठ नीतिपरायण तसेच एक प्रकारच्या सर्व शक्तिमानही झाल्या. परंतु हे गठबंधन कुठपर्यंत चालू शकते. जसजशी व्याख्या सूक्ष्माहून सूक्ष्म झाली तसतसे विश्वाच्या रहस्याचे समाधान करण्याची कठीणता आणखी वाढतच गेली. देवता किंवा ईश्वराचे गुण जर गणितीय क्रमाने नियमाने वाढत गेले तर संदेह आणि कठीणता भूमितीच्या नियमाने वाढू लागली. निष्ठुर जिव्हासोबत विश्वात सामंजस्य स्थापन करण्यात ज्या अडचणी होत्या त्याहीपेक्षा अधिक अडचणी ईश्वरासंबंधी नवीन धारणासोबत विश्वाचे सामंजस्य स्थापन करण्यात निर्माण होऊ लागल्या आणि त्या अडचणी आजपर्यंत राहिल्या आहेत. सर्व शक्तिमान व प्रेममय ईश्वराच्या राज्यात अशा पिशाच्य घटना का घडतात. सुखापेक्षा दुःख इतके जास्त का. साधुभाव जितका आहे त्यापेक्षा असाधू भाव जास्त का. संसारात काही अशुभ नाही असे समजून डोळे झाकून बसून राहिले तरी हे सत्य तसेच राहते की हा संसार एक बिभत्स संसार आहे. फार झाले तर हा संसार केवळ नरकाप्रमाणे आहे, त्याहून कोणत्याही अंशाने चांगला नाही. इथे आम्ही प्रबल प्रवृत्ती घेऊन आणि इंद्रियांचे चरितार्थ चालवण्यासाठी प्रबल वासना घेऊन, पण त्यांच्या पूर्तीचा काही उपाय नाही. आमच्या इच्छेविना आमच्यात एक तरंग उठतो जो आम्हाला पुढे जाण्यास बाध्य करतो.
परंतु जसे आम्ही एक पाऊल पुढे टाकू तसा एक धक्का बसतो. आम्ही सर्व टँटलासप्रमाणे या विश्वात जिवंत राहण्यासाठी जणू विधिविधानाने अभिशापित आहोत. पंचेंद्रियांच्या द्वारा सीमाबद्ध विश्वाने अतीताचे आदर्श आमच्या डोक्यात येतात, पण त्यांना आम्ही कार्याच्या स्वरूपात परिणित करू शकत नाही. दुसरीकडे आम्ही आपल्या चारही बाजूच्या चक्रामध्ये भरडले जात आहोत. तरीही जर मी आदर्श प्राप्तीच्या प्रयत्नांचा परित्याग करून केवळ सांसारिक भाव घेऊन राहावे वाटले तर मला पशुप्रमाणे जीवन घालवून आणि मी स्वतःला पतित आणि गर्वित करून घेतो. म्हणजेच कोणत्याच बाजूला सुख नाही. जे लोक या विश्वात ज्या अवस्थेत उत्पन्न झाले त्याच अवस्थेत राहू इच्छितात त्यांच्याही नशिबात दुःखच आहे. आणि जे लोक सत्य तसेच उच्चतर आदर्शांसाठी या पाशवी जीवनाहून काही उन्नत जीवनासाठी पुढे जाण्याचे धाडस करतात त्यांच्यासाठी तर हजारपट अधिक दुःख आहे. हीच वस्तुस्थिती आहे, पण याची काही व्याख्या नाही, व्याख्या होऊही शकत नाही. पण वेद मात्र यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. हे सर्व भाषण देताना बहुतेक मला काही अशा गोष्टी सांगाव्या लागल्या ज्यांनी तुम्ही भयभीत व्हाल. पण जे काही मी सांगत आहे ते लक्षात ठेवा, चांगल्या रीतीने आत्मसात करा आणि त्या संबंधी रात्रंदिवस चिंतन करा. तर त्या तुमच्या आत बसून राहतील, तुमची उन्नती करतील आणि सत्य समजणे तसेच सत्यात प्रतिष्ठित होण्यास तुम्हाला समर्थ करतील. आता हे तथ्यात्मक वर्णन आहे की हा संसार एक टँटलासचा नरक आहे आणि आम्ही या विश्वासंबंधी काहीही जाणत नाही. पण त्याबरोबरच आम्ही हे तर म्हणू शकत नाही की आम्ही काहीच जाणत नाही. जेव्हा मी विचार करतो की मी या विश्वशृंखलाच्या बाबतीत काही जाणत नाही तर मी हे म्हणू शकत नाही की याचे अस्तित्व आहे. तो माझ्या डोक्यातील पूर्ण भ्रम असू शकतो. होऊ शकते मी केवळ स्वप्न पाहत आहे. मी स्वप्न पाहत आहे की मी तुमच्याशी बोलत आहे आणि तुम्ही माझे बोलणे ऐकत आहात. कुणीही हे सिद्ध करू शकत नाही की हे स्वप्न नाही. माझे मस्तिष्क हे तर एक स्वप्न असू शकते आणि खरोखर आपले मस्तिष्क कुणी पाहिले आहे ते तर केवळ आम्ही मानले आहे. सर्व विषयासंबंधी हीच गोष्ट आहे. आपल्या शरीरालाही तर आम्ही मानतोच की, तरीही हे म्हणू शकत नाही की आम्ही जाणत नाही. ज्ञान आणि अज्ञानामधील ही अवस्था हे रहस्यमय कोडे, हे सत्य आणि असत्याचे मिश्रण, कुठे जाऊन यांचा संगम होतो कोण जाणे. आम्ही स्वप्नात भटकत आहोत, अर्धनिद्रा अर्ध जागृत, जीवनभर एका कोड्यात आबद्ध. आमच्यातील प्रत्येकाची अशीच दशा आहे. सर्व इंद्रियांचीही हीच दशा आहे. सर्व दर्शनांची, सर्व विज्ञानाची, सर्व प्रकारच्या मानवीय ज्ञानाची, ज्यांना घेऊन आम्हाला एवढा अहंकार आहे, सर्वांची केवळ हीच दशा आहे. हाच परिणाम आहे. बस हाच संसार आहे. वाटल्यास जड पदार्थ म्हणा, वाटल्यास आत्मा, वाटल्यास आणखी कोणत्याही नावाने संबोधा, गोष्ट एकच आहे. आम्ही हे म्हणू शकत नाही की हे सर्व आहे आणि हेही म्हणू शकत नाही की हे सर्व नाही. या सर्वांना एकही म्हणू शकत नाही आणि अनेकही. हा प्रकाश अंधाराचा खेळ, हे अविभक्त, अपृथक आणि अविभाज्य मिश्रण, ज्यामुळे सर्व घटना कधी सत्य वाटतात तर कधी असत्य, नेहमी हेच चालत आलेले आहे. यामुळे कधी वाटते की आम्ही जागे आहोत तर कधी वाटते झोपलेले आहोत. बस हीच माया आहे, हीच वस्तुस्थिती आहे. याच मायेत आमचा जन्म झाला. यामुळेच आम्ही जिवंत आहोत. यातच आम्ही विचार करू शकतो. यामुळेच स्वप्न पाहतो. यातच आम्ही दार्शनिक आहोत, साधू आहोत. हेच नाही, आम्ही या मायेतच कधी दानव तर कधी देवता होऊन जातो. विचाराच्या रथावर आरूढ होऊन कितीही दूर जा, आपली धारणा कितीही उच्च बनवा, त्याला अनंत किंवा इच्छेप्रमाणे नाव द्या, पण हे सर्व तर मायेच्या आतच आहे. याच्या उलट होऊ शकत नाही. आणि मनुष्यास जे काही ज्ञान आहे ते केवळ मायेचेच साधारीकरण आहे. या मायेच्या दिसणाऱ्या स्वरूपाला जाणण्याचाच प्रयत्न आहे. हे माया नामरूपाचे कार्य आहे. ज्या कोणत्या वस्तूला रूप आहे, जे काही तुमच्या मनात कशाही प्रकारचे भाव उद्दीपन करतो ते सर्व मायेच्या अंतर्गत आहे. जे काही देश काल आणि कार्यकारण नियमाच्या अधीन आहेत ते सर्व मायेच्या अंतर्गत आहेत. आता पुन्हा विचार करू की त्या सुरुवातीच्या ईश्वर धारणेचे काय झाले. ही धारणा की एक ईश्वर अनंत कालापासून आमच्यावर प्रेम करतो, अनंत सर्वशक्तिमान आणि निस्वार्थ पुरुष आहे आणि या विश्वाची सत्ता चालवतो, स्पष्टपणे आम्हाला संतुष्ट करू शकत नाही.
दार्शनिक साहसाने या सगुण ईश्वर धारणेच्या विरुद्ध उभा राहतो. तो विचारतो, तुमचा न्यायशील दयाळू ईश्वर कुठे आहे? काय तो आपली माणसे आणि पशुरूप लाखो संतानांचा विनाश बघत नाही का? कारण असा कोण आहे जो एकही क्षण दुसऱ्याची हिंसा केल्याशिवाय जीवन धारण करू शकतो? काय तुम्ही हजारो जीवांच्या संहाराशिवाय एक तरी श्वास घेऊ शकता का? लाखो जीव मरत आहेत, त्यानेच तुम्ही जिवंत आहात. तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुमचा निश्वास हजारो जीवांचा मृत्यू आहे. तुमची प्रत्येक हालचाल लाखोंचा काळ आहे. तुमचा प्रत्येक घास लाखोंचे मरण आहे. त्यांनी का मरावे? यासंबंधी एक प्राचीन कुतर्क आहे. ते तर निम्न जीव आहेत. थोडा वेळ तसे मानले तसे असेल, पण हा एक संदिग्ध विषय आहे. कोण म्हणू शकतो की मुंगी मनुष्याहून श्रेष्ठ आहे किंवा मनुष्य मुंगीहून? कोण सिद्ध करू शकतो की हे बरोबर आहे किंवा ते? जर मानले की ते अतिनिम्न जीव आहेत, तरीही त्यांनी का मरावे? जर ते निम्न स्तराचे आहेत, तर त्यांना जिवंत राहण्याचा जास्त अधिकार आहे. त्यांनी का जिवंत राहू नये? त्यांचे जीवन इंद्रियात अधिक आबद्ध आहे, म्हणून ते आमच्या तुमच्यापेक्षा 1000 पटीने अधिक सुखदुःख भोगतात. कुत्रा किंवा लांडगा ज्या चवीने भोजन करतात, त्याप्रमाणे कोणता माणूस करू शकतो? याचे कारण हेच की आमचे समस्त कार्य प्रवृत्ती इंद्रियात नाही, ते बुद्धीत आहे, आत्म्यात आहे. पण कुत्र्याचे प्राण इंद्रियातच पडून राहतात. ते इंद्रिय सुखासाठी वेडे होते. ते जेवढ्या आनंदाने इंद्रिय सुखाचा उपभोग घेते, आम्ही माणसे त्याप्रमाणे करू शकत नाही. पण त्याचे दुःखही सुखाप्रमाणेच समान तीव्र असते. जेवढे सुख आहे तितकेच दुःख आहे. जर पशु मनुष्यापेक्षा इतक्या तीव्रतेने सुखाचा अनुभव घेतात, तर हेही सत्य की त्यांना दुःखाचा अनुभव तेवढाच जास्त तीव्र येतो, मनुष्यापेक्षा अधिक तीव्र असतो. म्हणजेच मनुष्याला मारताना जे कष्ट होतात, त्यापेक्षा 1000 पटीने पशुला मारताना होतात. तरीही आम्ही त्यांच्या कष्टाची चिंता न करता त्यांना मारून टाकतो. हीच माया आहे. आणि जर आम्ही मानले की मनुष्यासमान एक सगुण ईश्वर आहे, ज्याने ही सृष्टी रचली, तर हे सर्व सिद्धांत आणि व्याख्या जे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की वाईटानेच चांगले होते, ती पर्याप्त नाही. उपकार वाटल्यास हजारो असो, पण अपकारापासून का जन्म घेतात? या सिद्धांतानुसार तर मी पंच इंद्रियांच्या सुखासाठी दुसऱ्याचा गळा कापू शकतो. म्हणजेच ही काही युक्ती नाही. वाईटातून चांगले का निघेल, या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. पण या प्रश्नाचे काहीच उत्तर नाही, ही गोष्ट भारतीय दर्शनाला बाध्य होऊन स्वीकारावी लागली. वेदांत हा सर्व धर्मामध्ये सर्वाधिक साहसी आहे. सत्याचे अन्वेषण करताना तो कुठेही थांबलेला नाही. त्याचे अग्रेसर होण्यात एक सुविधाही होती, ती ही की वेदांत धर्माच्या विकासाच्या वेळी पुरोहित संप्रदायाने सत्यान्वेषण करणाऱ्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला नाही. धर्मात पूर्णपणे स्वातंत्र्य होते. त्या लोकांची संकीर्णता सामाजिक रीतिरिवाजात होती. इथे म्हणजे या इंग्लंडमध्ये समाज खूप स्वाधीन आहे. भारतात सामाजिक स्वाधीनता नव्हती, होती धार्मिक स्वाधीनता. या देशात कुणीही कसाही पोशाख करो, कुणी काही म्हणणार नाही. पण चर्चमध्ये मात्र कुणी एखादाही दिवस न गेला तर तऱ्हेच्या गोष्टी बोलल्या जातात. सत्याचा विचार करताना त्याला पहिल्याने विचार करावा लागतो की समाज धर्माबद्दल काय म्हणत आहे. दुसरीकडे भारतात जर कुणी व्यक्ती दुसऱ्या जातीच्या हातचे अन्न खाल्ले, तर समाज त्याला ताबडतोब बहिष्कृत करतो. मानले की ही गोष्ट सत्यही नसेल, परंतु आमच्या समाजाची गती अशीच आहे. परंतु धर्माच्या विषयात पाहतो की नास्तिक, बौद्ध, जडवादी, सर्व प्रकारचे धर्म, सर्व प्रकारचे संप्रदाय अद्भुत आणि विस्मयकारी मते, मतभेदासहित बरोबरीने राहत आहेत. सर्व संप्रदायांचे प्रचारक उपदेश करीत फिरतात आणि सर्वांना अनुयायीही मिळतात. हे तर आहेच. देवमंदिराच्या दारावरही ब्राह्मण लोक जडवादींना उभे राहून त्यांच्या मताच्या प्रचाराला परवानगी देतात. ही गोष्टच त्यांची उदारता आणि महतीची परिचायक आहे. भगवान बुद्धाने परिपक्व वृद्धावस्थेत शरीराचा त्याग केला होता. माझे एक अमेरिकन वैज्ञानिक मित्राला बुद्ध देवाचे चरित्र वाचणे फार आवडत होते. पण बुद्ध देवाचा मृत्यू त्यांना आवडत नव्हता, कारण की त्यांना सोळावर चढवले नव्हते. कशी भ्रमात्मक धारणा आहे ही. मोठा माणूस असण्याची कसोटी काय आहे, त्याची हत्या. भारतात या प्रकारची धारणा कधीच प्रचलित नव्हती.
बुद्धदेवाने भारतीय देवता तसेच विश्वाची सत्ता चालवणारा ईश्वरापर्यंत निंदा करीत भारतभर भ्रमण केले आणि तरीही ते वृद्धावस्थेपर्यंत जिवंत राहिले. ते 80 वर्षापर्यंत जिवंत होते आणि अर्ध्या देशाला त्यांनी त्यांच्या धर्माचे अनुयायी करून टाकले. चार्वाकाने मोठ्या भयंकर मताचा प्रचार केला. जसे की आज 19व्या शतकातही लोक या प्रकारचा उघड जडवादाचा प्रचार करण्याचे धाडस करीत नाहीत. या चार्वाकांना स्वतंत्रतेने मंदिरे आणि नगरात प्रचार करू दिला की धर्म मिथ्या आहे, तो केवळ पुरोहिताच्या स्वार्थाचा एक उपाय आहे, वेद पाखंडी आहेत, धूर्त निशाचरांची रचना आहे. ना कुणी ईश्वर आहे ना काही आत्मा. जर आत्मा असेल तर तो मृत्यूनंतर पत्नी पुत्राच्या प्रेमाने आकृष्ट होऊन परत काय येत नाही. या लोकांची ही धारणा होती की जर आत्मा असता तर मृत्यूनंतर त्यात प्रेम इत्यादी भावना राहिली असती व त्याने चांगले खावे, चांगले कपडे घालावे असे वाटले असते. असे झाले तरीही चार्वाकांना कुणी त्रास दिला नाही. भारतामध्ये स्वाधीनतेचा हा उदात्त भाव नेहमीसाठी राहिलेला आहे आणि तुम्ही हे अवश्य ध्यानात ठेवा की विकासाची ही पहिली शर्त आहे स्वाधीनता. ज्याला तुम्ही बंधनमुक्त करणार नाहीत तो कधीही पुढे जाऊ शकत नाही. आपल्यासाठी शिक्षकाची स्वाधीनता ठेवून जर कुणी विचार करील की दुसऱ्याला उन्नत करू शकतो, त्यांच्या उन्नतीसाठी मदत देऊ शकतो आणि मार्गदर्शन करू शकतो, तर हा एक अर्थहीन विचार आहे. ही भयानक खोटी गोष्ट आहे ज्याने विश्वातील लाखो मनुष्याच्या विकासात अडथळे आणले आहेत. तोडून टाका त्या बंधनांना, त्यांना स्वतंत्रतेच्या प्रकाशात येऊ द्या. बस हीच विकासाची एकमेव शर्त आहे. आम्ही भारतात धर्माच्या विषयी स्वाधीनता दिली होती. त्याचे फळस्वरूप आजही धर्मजगतात आम्हाला एक प्रबल आध्यात्मिक शक्ती मिळाली. तुम्ही लोकांनी सामाजिक स्वतंत्रता दिली होती. यामुळे तुमचे सामाजिक संघटन इतके सुंदर आहे. आम्ही सामाजिक गोष्टीत मुळीच स्वतंत्रता दिली नव्हती. यामुळे आमच्या समाजात संकीर्णता आहे. तुमच्या देशात धार्मिक स्वातंत्र्य नव्हते, म्हणून धार्मिक विश्वास दुसऱ्यावर लादण्यासाठी तलवार आणि बंदुकांचा वापर केला गेला. त्याचे फळ हे की आज युरोपात धर्म अत्यंत कुंठित आणि संकीर्ण आहे. भारतात समाजाच्या बेडीला तोडावे लागेल आणि युरोपात धर्माच्या बेडीला. तेव्हाच मनुष्याचा आश्चर्यजनक विकास आणि उन्नती होईल. जर आम्ही या आध्यात्मिक, नैतिक व सामाजिक उन्नतीत असलेल्या एकत्वाचा शोध घेऊ शकलो तर आम्हाला समजेल की ते सर्व एकाच वस्तूचे केवळ वेगवेगळे विकास आहेत. तरच आम्ही बघू की धर्म आपल्या पूर्ण अर्थाने आमच्या समाजात अवश्य प्रवेश करेल. आमच्या जीवनाच्या प्रति मुहूर्त धर्मभावाने परिपूर्ण होऊन जाईल. वेदाच्या प्रकाशात तुम्ही समजाल की सर्व विज्ञान धर्माच्याच विभिन्न अभिव्यक्ती आहेत आणि विश्वातील साऱ्या वस्तूही त्याच्या अभिव्यक्ती आहेत. तर आम्ही बघितले की स्वतंत्रतेनेच या सर्व विज्ञानांची उत्पत्ती आणि उन्नती झाली आहे आणि आम्ही त्यात 2 प्रकारचे मतप्रवाह पाहतो. एक भौतिक आणि निंदा करणारा आणि दुसरा सकारात्मक आणि निर्माण करणारा. एक विचित्र गोष्ट ही आहे की ते सर्व समाजात आढळतात. समजा समाजात काही दोष नाही तर तुम्ही पाहाल की लगेच एक दल उठून प्रतिहिंसात्मक रूपाने शिव्याशाप देऊ लागतो. कधी कधी तर हे लोक मतांधाने कट्टर होऊन जातात. सर्व समाजात असे मतांध लोक तुम्हाला सापडतील आणि अधिकतर स्त्रियाही या आवाजात भाग घेतात, कारण की त्या स्वभावाने भावुक असतात. जो कुणी मतांधाने उभा राहून कोणत्या विषयाविरुद्ध व्याख्यानबाजी करू शकतो त्याला अनुयायी मिळतात. तोडणे सोपे आहे. वेडा माणूस वाटेल ते फोडू शकतो, पण एखाद्या वस्तूला निर्माण करणे फार कठीण आहे. समजा की काही दोष आहेत तर केवळ शिव्याशापाने तर काहीच होणार नाही. आम्हाला त्याच्या मुळापाशी जाऊन कार्य करावे लागेल. प्रथमतः तर हे जाणावे लागेल की दोषाचे कारण काय आहे. नंतर त्या कारणाला दूर करा आणि कार्य आपणहून चालत राहील. केवळ ओरडण्याने काही लाभ मिळत नाही, उलट त्याने हानी होण्याचीच जास्त शक्यता असते. पण दुसऱ्या गटामध्ये सहानुभूती होती. ते समजले होते की दोषांना दूर करण्यासाठी त्याच्या कारणापर्यंत जावे लागणार. हा समूह मोठे साधू महात्म्यांचा होता. एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जगातील मोठमोठे आचार्य म्हणून गेले की आम्ही नाश करण्यासाठी आलो नाहीत. पहिल्याने जे होते त्याला पूर्ण करण्यासाठी आलो आहोत. कदाचित लोक या गोष्टीला समजू शकत नाहीत.
आणि त्यांची या सहिष्णुतेला तात्कालिक लोकप्रिय मतांना एक अशोभनीय समजूत म्हणतात. आजही बरेच लोक म्हणतात की ते आचार्यगण ज्या गोष्टीला सत्य समजत होते त्याला प्रकटपणे सांगण्याचे धाडस करीत नव्हते आणि काही अंशाने ते भित्री होते. पण ही गोष्ट नव्हती. या धर्मांध व्यक्ती त्या महापुरुषांच्या हृदयातील निस्पृह प्रेमाच्या अनंत शक्तीला समजू शकत नव्हत्या. ते महापुरुष विश्वातील समस्त नरनारींना आपल्या संतानाप्रमाणे पाहत होते. ते यथार्थ पिता होते. तेच यथार्थ देवता होते. त्यांच्या हृदयात प्रत्येकासाठी सहानुभूती व क्षमा होती. ते सदैव सहनशील व क्षमा करण्यात प्रस्तुत राहत होते. ते जाणत होते की कशा प्रकारे मानव समाजाचा विकास व्हायला पाहिजे. म्हणून अत्यंत धैर्याने हळूहळू निश्चित रूपाने आपल्या संजीवनी औषधाचा प्रयोग करू लागले. त्यांनी कुणाला शिव्या दिल्या नाहीत, भीती दाखवली नाही, पण मोठ्या कृपेने लोकांना एक एक पायरीवर उचलत गेली. आणि असे लोकच उपनिषदाचे रचनाकार होते. ते चांगल्या रीतीने जाणत होते की ईश्वरासंबंधी प्राचीन धारणा इतर सर्व उन्नत नीतिसंगत धारणाबरोबर मेळ खात नाहीत. ते पूर्णपणे जाणत होते की नास्तिक लोक जो काही प्रचार करतात त्यात अनेक महान सत्य निहित आहेत. पण त्याबरोबरच त्यांना हेही माहीत होते की जे लोक पहिल्या मताशी सहमत न होता ज्या सूत्रात माळ गुंफली तिलाच तोडू पाहत आहेत आणि शून्यापासून एका नव्या समाजाचे संघटन करू इच्छितात ते वाईट पद्धतीने असफल होतील. आम्ही कधी एखाद्या नव्या वस्तूचे निर्माण करू शकत नाहीत. केवळ जुन्या वस्तूच्या स्थानात बदल करू शकतो. आम्हाला कोणतीही नवी वस्तू उपलब्ध होत नाही. आम्ही फक्त वस्तूच्या स्थितीत परिवर्तन करतो. बीज हळूहळू वृक्षात रूपांतरित होते. म्हणजेच आम्हाला धैर्याने शांतीपूर्वक सत्याच्या शोधात असलेल्या शक्तीला योग्य रीतीने चालावयास लागणार. जे सत्य पहिल्यापासूनच विद्यमान आहे त्यालाच संपूर्ण रूपाने जाणावे लागेल. नव्या सत्याच्या सृजनासाठी आम्हाला प्रयत्न करायचे नाहीत. म्हणजेच प्राचीन काळातील ईश्वरासंबंधी धारणांना वर्तमान काळासाठी अनुपयुक्त म्हणून एकदम उडवून न लावता ते प्राचीन महापुरुष त्यांचे जे काही सत्य आहे त्याचे अन्वेषण करू लागले व त्याचे फळ आहे वेदांत दर्शन. त्यांना प्राचीन देवता आणि विश्वाचा शासनकर्ता एका ईश्वराच्या धारणेहून उच्चतर धारणांचा शोध लागला. याप्रमाणे त्यांनी ज्या उच्चतम सत्याचा शोध लावला त्यालाच निर्गुण पूर्ण ब्रह्म म्हणतात. आणि या निर्गुण ब्रह्माच्या उपलब्धीत त्यांना विश्व ब्रह्मांडव्यापी एक अखंड सत्ता मिळाली. जे या विस्तृत पूर्ण जगात त्या एका अखंड स्वरूपाला पाहतात. जे या मर्त्य जगात एक अनंत जीवन पाहतात. जे या जडता आणि अज्ञानाने भरलेल्या पूर्ण जगात त्या एका प्रशासकाला आणि ज्ञान स्वरूपाला पाहतात त्यांनाच चिरशांती मिळते, इतर कुणालाही नाही.